सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवद गीता की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। श्रील प्रभुपाद की जय। श्रील प्रभुपाद यांचे द्वारा। आता जी माझा आवाज येतो व्यवस्थित ऐकू? हरे कृष्ण हरे कृष्ण। आणि हळू हळू येतोय आवाज. हळू येत हा. हा। हरे कृष्ण सर्वांना। आपल्या 11व्या दिवसासाठी म्हणजे आपल्या पाठ्यक्रमाचा 11वा दिवस आहे, तर 11व्या दिवशी आपण 11वा अध्याय आहे तर तो आपण अभ्यासणार आहोत. मग आपल्या सर्वांचं मी इस्कॉन बेंगलोरच्या वतीने आपल्या 11व्या दिवशी आपल्या पाठ्यक्रमाच्या आपल्या 11व्या अध्यायासाठी सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते. सर्व माताजी प्रभूजींना हरे कृष्ण, सर्वांच्या चरणी सादर प्रणाम. आता आपण आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आता आपला जो आजचा अध्याय आहे तर त्याचं नाव काय आहे? विश्वरूप दर्शन. म्हणजे जे भगवान आहेत तर त्यांचं जे असं विराट रूप आहे किंवा विश्वरूप आहे तर त्याचं जे दर्शन आहे तर ते आपण ह्या अध्यायात अनुभवणार आहोत. मग ते विश्वरूप जे दर्शन आहे तर ते प्रकट करण्याची अर्जुनांनी इच्छा का व्यक्त केली आणि मग कशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाने आपलं विश्वरूप जे आहे ते अर्जुनांसमोर प्रकट केलं आणि त्यानुसार म्हणजे पुढे त्यांनी आपलं चतुर्भुज रूप प्रकट केलं आणि द्विभुज रूप प्रकट केलं. मग हे सगळं अर्जुनांना का आवश्यकता वाटली आणि हे विश्वरूप म्हणजे रूप दर्शन जे आहे तर ते पाहिल्यावर अर्जुनांच्या काय भावना झाल्या तर हे सगळं आपण आता अनुभवणार आहोत. मग आता आपण पुढे जाऊया. हा माझी पुढची स्लाइड बघा. हा, आपले इस्कॉनचे जे अर्चविग्रह आहेत श्री श्री राधा गोविंदजी त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया. हे जे अर्चविग्रह आहेत ते वृंदावन मधले कृष्ण बलराम मंदिर जे आहे ते श्रीला प्रभुपादांनी 1972 ते 75 ह्या काळामध्ये ते उभा केलं आणि खूप प्रयत्नांनी ते उभा केलं. म्हणजे तिथे रमण रेती म्हणून जी म्हणजे भूभाग आहे तर तिथे प्रत्यक्ष कृष्ण बलराम खेळायला यायचे जेव्हा ते मनुष्य अवतारात आले. तर त्या जागी म्हणजे ती जमीन मिळाली श्रील प्रभुपाद यांना आणि त्यांनी तिथे हे कृष्ण बलराम मंदिर आहे ते उभं केलंय आणि म्हणून तिथे कृष्ण बलरामांचे अर्चविग्रह आहेत. त्यांच्या चरणी आपण वंदन करू. तर आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण वंदन करूया आणि आपला पुढचा अभ्यास सुरू करूया.
आता आपण पहिल्या श्लोकावर येऊया. हरे कृष्ण. हा. अर्जुन उवाच मदनुग्राह्य परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. हरे कृष्ण हा. माताजी. अर्जुन म्हणाला, या परमगृह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अर्जुन काय म्हणतो की तुम्ही जे काही उपदेश मला दिलेत, ह्या सगळ्या परमगुह्य म्हणजे असं गोपनीय असं ज्ञान आहे त्याच्याबद्दल, ते ऐकून माझा सगळा म्हणजे जो मोह आहे तो नष्ट झाला. म्हणजेच काय की कुटुंबाविषयीची जी माझी आसक्ती आहे तर ती नष्ट झाली. आणि आता अर्जुनांना आपलं हा भाग समजू आलाय. त्यांची जी संभ्रमावस्था झाली आहे तर ती त्यातून ते बाहेर पडले आणि ते काय म्हणतात की माझा मोह नष्ट झालाय. आणि मग कुटुंबाविषयीची आसक्ती जी आहे तर ती त्याला इथे मोह असं म्हटलंय. म्हणजे आपण भौतिक प्रकृतीमध्ये काय होतं की आपण अशा वेगवेगळ्या आसक्तीमध्ये गुंतलेलो असतो. मग पशुपक्ष्यामध्ये पण ह्या आसक्ती पाहायला मिळतात पहा. आणि म्हणून अर्जुनाला जरी माहिती होतं की क्षत्रियांचं कर्तव्य कर्म आहे युद्ध करणं आणि त्याचबरोबर त्याला आपल्या कुटुंबाविषयी सुद्धा आसक्ती होती, त्यांना मरणापासून वाचवायचं होतं. मग त्यामुळे त्याची संभ्रमावस्था ही जी झालेली होती तर यातून तो आता बाहेर आला आहे. म्हणून तो काय म्हणतो माझा मोह नष्ट झाला आहे. आणि मग आता सर्व कारणांचे कारण हे श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्ण हे काही अवतार नाही आहेत. तर श्रीकृष्ण हेच सर्व अवतारांचे उगमस्थान आहेत. हे सगळं आता आपण समजून घेतलंय. मग अर्जुन काय म्हणतात की आता ते काही श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य किंवा आपला मित्र असं समजत नाहीत, तर सर्व कारणांचे अधिकरण असे समजतात. आणि असे जे अधिकरण आहेत सर्व कारणांचे, असे महान जे आपले मित्र आहेत असे म्हणजे ते श्रीकृष्ण. म्हणून त्याला खूप आनंद झालाय बरं का. आणि त्यांनी हे स्वीकारलंय अधिकरण म्हणून त्यांना. आणि मग आपल्यासारखे सामान्य आहेत इतर कलियुगामध्ये येणाऱ्या किंवा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये, तर ते याप्रमाणे स्वीकार करतील असं नाही. किंवा मग त्यांना हे श्रीकृष्ण जे आहेत तर ते परम परमेश्वर आहेत पहा. किंवा ते कोण आहेत सर्वोच्च नियंत्रक आहेत. मग हे सगळं ते येणारे काळातील कलियुगातील लोक आहेत तर हे स्वीकारतील असं नाही. आणि ह्यासाठी श्रीकृष्णांना अर्जुनांनी त्यांचं दिव्य रूप प्रकट करण्याची प्रार्थना केली पहा. खरं तर ते रूप पाहून तो भयभीत झाला आणि त्यांनी पुन्हा आपलं जे मूळ रूप आहे तर ते त्यांना प्रकट करायची प्रार्थना केली. म्हणजे भक्ताला कधी कुठल्याही भगवान श्रीकृष्णांच्या विविध रूपांविषयी आसक्ती नसते. म्हणजे खरा जो शुद्ध भक्त असतो तर तो फक्त भगवान जे आहेत तर त्यांना आपले मूळ दिव्य रूप म्हणजे जे द्विभुजधारी आहेत, हातात वेणू असलेले, डोक्यावर मेरपिच्छ असलेले आणि असे जे भरपूर असे सुंदर असे श्यामसुंदर रूप आहे, तर असे जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांचंच ते म्हणजे ते जे भक्त असतात ते ध्यान करत असतात त्यांच्या ह्या श्यामसुंदर रूपावर, मूळ भगवान रूपावर ध्यान करत असतात पहा. मग अर्जुनांना दुसरं काही नकोय, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे करण्यातच ते आनंद मानतात. पण आपल्यासारखे जे सामान्य आहेत तर त्यांच्या समोर हे दिव्य रूप प्रकट म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे भगवान भगवान जे आहेत तर ते सर्व कारणांचे कारण आहेत किंवा आदी कारण आहेत. आणि असे जे भगवान आहेत ते मूळ दिव्य म्हणजे त्यांचं जे भगवान रूप आहे तर ते अर्जुन स्वतः जाणतात, समोर ते पाहतायत. पण आपल्यासारख्या सामान्यांना हे कळण्यासाठी त्यांनी काय प्रार्थना केली की ते तुमच्या म्हणजे तुम्ही तुमचं मूळ दिव्य जे म्हणजे रूप आहे असं विराट रूप आहे तर ते मला पाहायचंय आणि ते माझ्यासमोर प्रकट करा की अशा विराट रूपामध्ये तुम्ही भौतिक प्रकृतीमध्ये कशा पद्धतीने सामील होता तर ते मला पाहायचंय. आणि त्यासाठी ते म्हणजे प्रार्थना करतात श्रीकृष्णांना की असं तुमचं जे विश्वरूप आहे तर ते माझ्यासमोर प्रकट करा. म्हणजे ते स्वतः जाणतात की परमात्मा स्वरूपात हृदयस्थ भगवान जे आहेत ते आपल्या उपस्थित आहेत. आणि प्रत्येकाच्या हृदयात म्हणजे परमात्मा स्वरूपात भगवान हे उपस्थित असतात. आणि असा जो भक्त असतो श्रीकृष्णांच्या विषयी तो जाणतो सर्व काही, तो त्वरित काय होतो त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला काय करतो तर समर्पित करतो. मग असे अर्जुन त्यांचे शुद्ध भक्त किंवा अंतरंग पार्षद असे किंवा अंतरंग भक्त आहेत. आणि त्यामुळे ते काय करतात प्रार्थना तर तुम्ही तुमचं जे असं विराट रूप आहे की ज्याद्वारे तुम्ही भौतिक प्रकृतीमध्ये स्वतःला म्हणजे प्रकट करतात तर ते मला दाखवा. आता पुढे जाऊ आपण. हो हो. हा हरे वाचूया. कृष्ण. हे कमलनयन, जीवाच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे.
11.3 हे पुरुषोत्तम, हे महेश्वर परमेश्वरा, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. 11.4 हे प्रभू, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता ते काय म्हणतात की हे कमल नयन, म्हणजे श्रीकृष्णांचे नेत्र कसे कमळासारखे सुंदर आहेत पहा. आणि आता कृष्णांच्या विषयी ते जाणतात की कृष्णांनी सांगितले की सगळ्या भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचं प्रलयाचं कारण मी स्वतः आहे. मग अर्जुनाने हे सगळं वर्णन ऐकलंय बरं का. मग अर्जुनांना हे सुद्धा माहिती आहे की भगवान जरी सगळ्या वस्तूंच्या उत्पत्ती प्रलयाचे कारणीभूत असले, सर्व कारणांचे कारण भगवान असले, तरी ते कसे त्या सर्वांपासून अलिप्त राहतात आणि आपल्या दिव्य लोकामध्ये गोलोक धामामध्ये ते काय करतात, आपल्या लीलांमध्ये रममाण असतात. मग आता भगवान हे सर्वव्यापी असले तरी व्यक्तिशः ते स्वतंत्र उपस्थित म्हणजे सर्वत्र काही उपस्थित नसतात. तर त्यांच्या अचिंत्य योगेश्वर्यांनी म्हणजेच काय, त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींचे विस्तार जे असतात तर त्याद्वारे ते काय करत असतात, सगळीकडे संपूर्णतः ते उपस्थित असतात. मग हे सगळं त्याला समजलंय बरं का. आणि मग आता पुढे ते काय म्हणतात की हे पुरुषोत्तम म्हणजे पुरुषामध्ये उत्तम असे श्रीकृष्ण आहेत. मग त्यांनी हे म्हणजे स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचं मूळ रूप म्हणजे श्रीकृष्णांचं जे मूळ द्विभुजधारी रूप आहे, तर ते तो पाहतोय समोर. मग तरी पण तो काय म्हणतो की हे हे सगळं मी रूप तुमचं पाहतो आहे. आणि अर्जुनाला त्यांच्या श्रीकृष्णांच्या वचनांवर दृढ विश्वास आहे आणि आपल्या हृदयात ते परमात्मामुळे स्थित आहेत ह्यावर पण त्याचा दृढ विश्वास आहे बरं का. पण आपल्यासारखे जे भावी काळात आता जे लोक आहेत की ज्या लोकांना श्रीकृष्ण साधारण मनुष्य आहे असं वाटेल, मग त्या लोकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी अर्जुन काय म्हणतात की मी तुमचं विराट रूप पाहू इच्छितो. म्हणजे काय की या भौतिक सृष्टीमध्ये तुम्ही कसे कार्य करतात आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा कसे सामील होता, तर हे सगळं समजून घेण्यासाठी त्यांना विराट रूप पाहण्याची इच्छा निर्माण होते पहा. आता अर्जुनाविषयी हे जे श्रीकृष्ण आहेत तर हे जे आहेत तर हे आपले कोण आहेत तर स्वामी आहेत किंवा आपले ते परमेश्वर सर्वोच्च नियंत्रक असे आहेत. मग अर्जुनांना आपलं विश्वरूप का पाहायचंय हे श्रीकृष्णांना माहितीये. कारण ते सर्वव्यापी आहेत किंवा कसे आहेत ते अंतर्यामी आहेत, हो की नाही. मग आपल्या हृदयस्थ परमात्मा म्हणून ते उपस्थित असतात आणि म्हणून ते जाणतात की अर्जुनांना अशी इच्छा का आहे. तर अर्जुनांसारख्या भक्ताला कधी विशेष रूप पाहायची इच्छा नसते पहा. कृष्ण रूप जे आहे त्यांचं भगवान रूप आहे तर त्याच्यामध्येच तो समाधानी असतो. पण इतरांचा विश्वास दृढ करण्यासाठी येणाऱ्या भावी काळात इतरांना ते भगवान आहेत हे समजू येण्यासाठी माझं विश्वरूप अर्जुनांना पाहायची इच्छा आहे. हे सगळं म्हणजे हे सगळं भगवान जाणतात. कारण परमेश्वर कसे आहेत, श्रीकृष्ण कसे आहेत, अंतर्यामी आहेत पहा. आणि मग अर्जुनाला स्वतःची ही निश्चिती करायची की श्रीकृष्णांचं म्हणजे विश्वरूप त्यांना काही वैयक्तिकरित्या पाहायची इच्छा नव्हती पहा. म्हणजे अशी कुठलीही अभिलाषा नसते पहा शुद्ध भक्तांना. तर त्यांना फक्त श्रीकृष्णांचं जे द्विभुजधारी आणि जे मूळ दिव्य भगवान रूप आहे की ज्यांनी डोक्यावर मयूरपंख धारण केलेले, हातात वेणू घेतलेले, असं रूपामध्ये मध्येच ते आसक्त असतात आणि त्यांचीच भक्तिमय प्रेमने सेवा करत असतात हे श्रीकृष्ण जाणतात. पण अर्जुनांना एक आदर्श प्रस्थापित करायचा आहे आणि त्यासाठी ते काय म्हणतात की तुमचं विश्वरूप मला दाखवा. आणि म्हणून त्यामुळं काय होईल की आता भावी काळात सुद्धा म्हणजे जे कोणी असे लोक येतील आणि आपल्याला सांगतील की मीच श्रीकृष्ण आहे. आता आपण कलियुगामध्ये या म्हणजे कलियुग कसं आहे, ढोंगी लोकांचं, पापी लोकांचं असं वर्णन आहे कलियुगामध्ये, फसव्या लोकांचं. मग अशा युगामध्ये असे भोंदू लोक येतील आणि सांगतील मीच श्रीकृष्ण आहे, मीच श्रीकृष्णांचा अवतार आहे. मग आपल्याला पण सावधान करतात पाहते की म्हणजे असे जर कोणी सांगितलं तर आपण सांगायचं तुमचं विश्वरूप प्रकट करून दाखवा, असं आपण म्हणू शकतो पहा. आणि आपण ह्या सगळ्यांपासून सावधान राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपलं मत सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दाखवण्याची ते प्रार्थना करतात. म्हणजे पहा म्हणजे भक्त जो असतो तर तो काय करत असतो, जो खरा वैष्णव असतो, शुद्ध वैष्णव, तर त्याला इतर आपल्या सगळ्या म्हणजे जे असतात म्हणजे बांधव, तर त्यांचा सुद्धा उद्धार व्हावा, त्यांचं म्हणजे त्यांना देखील भगवान जे आहेत तर त्यांचं मूळ स्वरूप जे आहे तर ते समजावं अशी इच्छा असते. म्हणजे अर्जुन हे शुद्ध वैष्णव आहेत
पहा. आणि त्यामुळे ते आपल्यासारख्या सामान्यांचा पण विचार करतात. जसं भौतिक प्रकृतीमध्ये जी ऐश्वर्य आहेत ती भगवान श्रीकृष्णांना त्यांनी का विचारली, तर आपल्यासारख्या सामान्यांना त्यांच्या म्हणजे सगळ्यांना 24 तास काही भगवान श्रीकृष्णांच्यावर ध्यान किंवा त्यांच्या रूपावर आपलं मन किंवा बुद्धी केंद्रित करता येईल असं नाही. मग भौतिक प्रकृती म्हणजे जी प्रकट झाली त्या ऐश्वर्य, तर ती आपण समजून घेतली आणि त्या म्हणजे त्या माध्यमातून भगवंतांची विलक्षण ऐश्वर्य समजून घेतली, तर भगवान श्रीकृष्णांविषयी आपल्याला दृढ विश्वास निर्माण होईल, असा अर्जुनाने विचार करून त्यांना ऐश्वर्य प्रकट करायला सांगितलं. तसंच इथे आपल्यासारख्या सामान्यांना श्रीकृष्णांच्या बद्दल दृढ विश्वास आणि श्रद्धा उत्पन्न व्हावी यासाठी म्हणजे अर्जुनांसारखे असे उच्च कोटीचे वैष्णव असतात, ते आपल्या सर्वांचा विचार करून त्यांना अशा पद्धतीचं रूप प्रकट करायला सांगतात पहा. तर हे आपण इथे समजून घेतलं. मग आता विश्वरूप जे आहे तर ते प्रकट करताना ते काय म्हणतात, हे प्रभो, म्हणजे ते पूर्ण शरण गेलेत पहा. आणि ते काय म्हणतात, हे प्रभो, म्हणजे आपल्या जे आपल्यासारखे जीवात्मे आहेत त्यांचा जे उद्धार करतात त्यांना प्रभू म्हणतात. तर तुमचे विश्वरूप पाहणे तुम्हाला म्हणजे मी पाहण्यासाठी म्हणजे तुम्हाला मी पाहणे शक्य आहे असं वाटत असेल, याचाच अर्थ काय, ते रूप पाहण्यासाठी मी पात्र आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर कृपया मला ते आपलं अमर्यादित असं विश्वरूप दाखवा, असं ते सांगतात. म्हणजेच काय, इथे त्यांचे अर्जुनांचे शिष्य म्हणून गुण किती म्हणजे समजून घेण्यासारखे, शिकण्यासारखे आहेत पहा. की एखादा जो शिष्य असतो तर तो काय म्हणतो आपल्या गुरूंना, की मी ह्या गोष्टीसाठी म्हणजे ही गोष्ट पाहण्यासाठी किंवा करण्यासाठी, हे कर्म करण्यासाठी पात्र असेल, योग्य असेल, तर तुम्ही मला ते करू द्या. किंवा तुम्ही आता हे जे विश्वरूप आहे तर हे पाहण्यासाठी मी जर तुम्हाला योग्य पात्र वाटत असेल तर मला तुम्ही ते दाखवा. म्हणजे पहा, इथे नम्रता हा गुण आपण श्रीकृष्णांकडून श्रीकृष्णांना म्हणजे श्रीकृष्ण गुरु आहेत आणि अर्जुन त्यांचे शिष्य आहेत, तर इथे आपण आपल्याला अर्जुनांकडून तो शिकता येईल पहा. तर अशा पद्धतीनं आपण आपले जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु असतात तर त्यांच्या चरणी अशा पद्धतीनं आपण नम्र राहिलं पाहिजे. आणि त्यांच्या म्हणजे ते आपल्याला जाणतात. गुरु जे आहेत तर हे परमेश्वरांचे गुप्त प्रतिनिधी असतात, प्रमाणित प्रतिनिधी असतात. तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले पाहिजेत. मग तेव्हा आपला असा भाव पाहिजे की आपण त्यास पात्र असू, तर कृपया तुम्ही मला हे सांगा, अशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग हे आपण अर्जुनांकडून शिकलो, एका उत्तम शिष्याचे गुण काय आहेत हे शिकलो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हा, मग त्याची हं. हरे कृष्ण. 11.5 श्री भगवान म्हणाले, हा, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णनांनी अशी माझी सहस्त्रवधी रूपे पहा. 11.7 हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व विश्वरूप प्रगट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. परंतु तू माझ्या वर्तमान नेत्राने मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग्य ऐश्वर्य पहा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात, की ह्या म्हणजे ह्या सृष्टीमध्ये म्हणजे ह्या विश्वरूपामध्ये आता विराट रूपामध्ये म्हणजे कसे ते प्रकट झाले होते, तर हे सगळं आता ऐश्वर्य तू पहा. आणि मग हे जे रूप आहे विश्वरूप त्यांचं, ते भौतिक प्रकृतीमध्ये तात्पुरतं म्हणजे ते म्हणजे असं तात्पुरतं असतं, किंवा भौतिक प्रकृतीमध्ये ते व्यक्त आणि अव्यक्त होतं. मग तसं विराट रूप ही कसं असतं, व्यक्त अव्यक्त असतं म्हणजे. आणि मग श्रीकृष्ण जे आहेत तर इतर रूपांप्रमाणे म्हणजे श्रीकृष्णांची जशी इतर रूप आहेत ना वैकुंठामध्ये, आपण वेगवेगळे छोटे छोटे वैकुंठ पाहिले आणि तिथे वेगवेगळ्या रूपात श्रीकृष्ण असतात, म्हणजे नारायण, वासुदेव, संकीर्षण अशा पद्धतीने. तर ही वेगवेगळी रूप असतात त्यांची प्रत्येक वैकुंठामध्ये. तर तसं हे नित्य स्थित रूप नाहीये बरं का त्यांचं, हे जे विश्वरूप आहे ते किंवा विराट रूप आहे ते. आणि मग आता भक्त असतात तर ते काही असं रूप कुठलं पाहायला उत्सुक नसतात. अर्जुनांना तर बिलकुल इच्छा नाही, पण आपल्यासारख्या सामान्यांना भगवान श्रीकृष्ण जे आहेत
तर त्यांच्याविषयी दृढ विश्वास आणि श्रद्धा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे पहा. आणि म्हणून आपण आपल्यासारख्या सामान्यांनी जर हे रूप पाहायचं असेल तर आपल्याला म्हणजे तसे विशेष नेत्र हवेत पहा किंवा तशी शक्ती हवी पहा. मग आता पुढे काय म्हणतात ते अर्जुनाला की तुला जे काही पाहायचंय तर ते आता तू ह्या माझ्या देहामध्ये पहा. म्हणजे पहा की तू जे काही पाहू इच्छितोस ते सगळं तुला इथं पाहायला मिळेल असं सांगतात. आणि तुला भविष्यात जे काही पाहायचंय तर इच्छा आहे म्हणजे तर ते सगळं विश्वरूप मी आता प्रकट करेन असं सांगतात. म्हणजे सगळं चराचर एकाच ठिकाणी स्थित आहेत असं सांगतात. मग याच्यावरनं आपण समजून घेऊया की एका ठिकाणी बसून कोणालाही आता संपूर्ण जग पाहणं शक्य आहे का? आता प्रगत झालंय आपलं विज्ञान जे आहे, पण आपले जे वैज्ञानिक आहेत त्यांना इतर भागात काय चाललंय हे सगळं एकाच वेळी नाही समजू शकत. जसं अर्जुन जे आहेत तर त्यांना विश्वामध्ये जे काही चाललंय तर ते सगळं पाहायला मिळणार आहे पहा. म्हणजे भूत वर्तमान भविष्य यापैकी अर्जुनाला जे काही पाहायचंय ते पाहण्याची शक्ती श्रीकृष्ण त्याला म्हणजे त्यांना आता प्रदान करणार आहेत. आणि मग श्रीकृष्णांच्या कृपेने आता अर्जुन सगळं पाहू शकणार आहेत पहा. म्हणजे आता आपण समजून घेऊया की इथे हा भाग समजून घेऊ की आपण जगाच्या एका भागात असू तर दुसऱ्या भागात आपल्याला दिसू शकणार नाही सगळं काही. पण अर्जुनांनी काय पाहिलंय तर रथावर एकाच ठिकाणी अर्जुन आणि श्रीकृष्ण बसलेले आहेत. अर्जुनांचं सारथ्य करतायत भगवान श्रीकृष्ण रणांगणामध्ये. आणि अर्जुन तिथे आहेत म्हणजे पाठीमागे रथात आहेत. आणि अशा ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसलेल्या जागीच त्यांनी हे सगळं विश्वरूप प्रकट केलंय पहा. मग अशा पद्धतीचं भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूप आता अर्जुन जे आहे तर ते त्यांना पाहण्यासाठी आपल्या सामान्य नेत्राने ते पाहू शकणार नाहीत. म्हणून ते काय म्हणतात की मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. म्हणजे अशी शक्ती म्हणजे जशी संजयांना दिव्य नेत्र दिले होते की ते राजमहालात बसून जे काही आहे ते रणांगणावरच पाहू शकत होते. मग व्यासमुनींनी त्यांना दिली होती ही दिव्य दृष्टी. आता व्यासमुनी शक्तावेश अवतार आहेत भगवान श्रीकृष्णाचे. तसं प्रत्यक्ष श्रीकृष्ण अर्जुनांना अशी दिव्य दृष्टी देतात दिव्य नेत्र प्रदान करतात की ज्याद्वारे ते भूत वर्तमान भविष्य सगळं काही पाहू शकणार आहेत पहा. विज्ञानाने प्रगती केली. आपण इथं एका चॅनेलवर वेगवेगळ्या देशातलं पाहू शकतो पण जगात सगळीकडे काय चाललंय एकाच वेळी नाही पाहू शकत पहा. आणि भूत वर्तमान भविष्यातलं तर बिलकुल पाहू शकत नाही पहा. मग ह्यामुळं भगवान जे आहेत तर त्यांचं जे अचिंत्य योगाश्वर आहे तर ह्याची तुलनाच कोणी करू नमस्कार शकणार नाही. माताजी. हरे कृष्ण. माताजी ते क्विज आहे ना वेबसाईट वर ते चॅप्टर नंबर 8 ओपन होत नाही. 7 चॅप्टर पर्यंत क्विज दिला मी, 8वा चॅप्टर ओपन होत नाही. हरे कृष्ण प्रभूजी आपली शंका मी शेवटी म्हणजे ती सोडवते. आपण आता अध्याय अभ्यासूया. मी मार्गदर्शन करेन आपणास. आपण काळजी नको करूया. हरे कृष्ण. हा हा माताजी. हा असं करूया हा प्रभूजी. आपण मी सांगेन आपणास आपला वर्ग संपला की आपण ती शंका आपण निरसन करूया. तर मग आता इथे श्रीकृष्ण काय म्हणतात की मी तुला दिव्य असे नेत्र प्रदान करतो की ज्यामुळं तू हे सगळं म्हणजे पाहू शकशील. मग आता आपण पाहतो की 3D जे सिनेमा पाहतो त्यासाठी वेगळे गॉगल्स दिले जातात त्याद्वारे ते पाहता येतो. मग तसंच दिव्य दृष्टी भगवान जे आहेत तर त्यांनी अर्जुनाला प्रदान केली आहे. आता पुढे जाऊ आपण. हो त्याच्या पुढची slide. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरि दर्शयामास पदार्थात् परमं रूप ऐश्वरम्. हरे कृष्ण माताजी. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखविले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग संजय काय म्हणाले अशा पद्धतीने म्हणजे सगळं काही बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवान आहेत त्यांनी आता अर्जुनाला विश्वरूप दाखवलंय. म्हणजे काय की राजमहालात बसून जे संजय आहेत तर ते धृतराष्ट्रांना रणांगणावर घडलेला सगळा वृत्तांत आहेत तर तो कथन करतात. त्यांना जी दिव्य दृष्टी व्यासाने दिली तर त्याद्वारे ते सांगतायत. मग आता ते पाहूया आपण संजय कशा पद्धतीने त्यांना सांगतायत. पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हो. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्वैत दृश्य पाहिली. हे रूपे अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या
आणि अनेक दिवस सुगंधी द्रव्याचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. 11.12 आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्याचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप सुंदर वाटलं माताजी, खूप खूप धन्यवाद. तर आपण आता समजून घेऊया की अर्जुनाने काय केलं, या विश्व म्हणजे रूपामध्ये काय पाहिलं, तर असंख्य मुख अशी, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. इथे चित्रात पहा सगळ्यांनी, अशी असंख्य मुख पाहिली आणि अलौकिक अलंकार होते. विविध अलंकारांनी असं ते विभूषित झालेलं रूप होतं. अनेक दिव्य शस्त्र होती वेगवेगळी अशी त्यांच्या वेगवेगळ्या हातांमध्ये, बरं का. असे अनेक बाहू होते, अनेक म्हणजे असे हात होते त्यांचे. आणि मग अनेक दिव्य शस्त्र तर त्यामध्ये होतीच, पण दिव्य वस्त्र वेगवेगळी सुंदर सुंदर त्यांनी परिधान केलेली होती. त्यानंतर अशा माळा घातलेल्या होत्या वेगवेगळ्या फुलांच्या, किंवा दिव्य म्हणजे असे जे सुगंधी अशी फुलं आहेत तर त्यांच्या माळा, किंवा अलंकार जे होते तर त्यांनी ते विभूषित होते पहा. असे वेगवेगळ्या अलंकारांचे सुद्धा वेगवेगळ्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये दिसतात पहा. आणि अशी दिव्य सुगंधी द्रव्य आहे तर त्यांच्या शरीराला लेप त्यांच्या केलेला होता. म्हणजे असं सुगंध सुंदर त्याचा होता. आणि विश्वरूपाच्या बाबतीत कसं होतं, सगळं काही अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी. म्हणजे अर्जुन त्या रथामध्ये बसल्या ठिकाणीच, त्या स्थानीच बसून आणि रथामध्ये श्रीकृष्ण त्यांचे सारथ्य करतायत पाहते चित्रात, आणि त्या ठिकाणी बसलेले असताना त्या जागीच त्यांनी असं अनंत आणि असं सर्वव्यापी रूप पाहिलं. म्हणजे आकाश आणि सगळं सगळं, अनेक लोक, ब्रह्मांड, यांना सगळ्यांना व्यापून टाकणारं असं ते अद्भुत, तेजस्वी आणि असं अनंत सगळीकडे पसरलेलं असं ते रूप होतं पहा. मग आता संजय जे आहे ते महालात बसून आपल्या दिव्य दृष्टीद्वारे धृतराष्ट्रांना आता ते रूप कसं होतं हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात पहा. मग त्यांना ज्या पद्धतीनं समजतं त्या पद्धतीने त्यांनी कल्पना करून सांगितलंय. मग त्यांनी त्यांच्या कल्पना शक्तीनुसार काय सांगितलं, आकाशामध्ये एकाच वेळी जेव्हा हजारो सूर्यांचा उदय होईल तेव्हा त्याचं जे तेज असेल ते कदाचित या भगवान श्रीकृष्णांच्या विश्वरूपातलं जे तेज आहे त्याची बरोबरी करू शकेल. म्हणजे पहा, आपण कल्पना करूया की कसं तेज असेल. असंख्य हजारो लाखो सूर्य जेव्हा आकाशामध्ये एकाच वेळी उदय होऊन चमकतील, त्याचं जे तेज असेल, खरं तर सूर्याला पण तेज भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरातील जे प्रकाश किरण येतात त्यामुळे मिळतं, हो की नाही, आपण हे जाणतो. पण असे सूर्य जेव्हा चमकतील अशा तेजानी, तेव्हा जे तेज असेल ते कृष्णांची म्हणजे जे विश्वरूपातील तेज आहे त्याची बरोबरी करू शकेल, असं ते सुंदर असं तेजस्वी रूप होतं पहा. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेले परंतु अनंत गृहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता त्यावेळी अर्जुनाने काय पाहिलं की भगवान जे आहेत तर ते दोघेही म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण हे दोघेही रथावर आरूढ असतानाच अर्जुनाने विश्वरूप पाहिलं, बरं का, पहिली गोष्ट. आणि मग ती जी दिव्य दृष्टी प्रदान केली होती त्यामुळे त्यांनी काय पाहिलं, अर्जुनाला जी दिव्य दृष्टी दिली होती त्याच्यामुळे त्यांनी काय पाहिलं, तर अशी म्हणजे अशी जी अनंत ग्रहलोक आहेत तर ते पाहिले त्यांनी. आणि आपल्याला आता समजेल की सृष्टीमध्ये अशी अनेक ब्रह्मांड आहेत आणि अनेक ग्रहलोक आहेत. आणि मग त्यातले काही कसे आहेत, तर भूमीपासनं म्हणजे आपल्या पृथ्वीपासनं, म्हणजे पृथ्वीवर जी मृदा असते तर त्याला भूमी म्हणजे असं भूमी त्याच्यापासून बनलेले आहेत. काही सुवर्णापासून बनलेले आहेत तर काही रत्नांपासून बनलेले आहेत. म्हणजे काय की असे काही आहेत ग्रहलोक की ते अत्यंत महाकाय आहेत, आणि असे काही आहेत की ते अत्यंत छोटेसे लहान आहेत पहा. मग रथावर बसून हे सगळं जे काही आहे ते अर्जुनांनी पाहिलं पहा. आणि हे दोघांमध्ये काय चाललंय हे रणांगणावर कुणीही पाहू शकत नव्हतं पहा. मग असं जे रूप आहे श्रीकृष्णांचं, विराट असं सर्वव्यापी आणि अनंत दिशेला असं पसरलेलं, आणि असंख्य मुख, असंख्य नेत्र, असंख्य बाहू, अशा पद्धतीचं असंख्य अस्त्र असलेलं, असंख्य माळा अशा गळ्यामध्ये परिधान केलेलं, असंख्य अलंकाराने विभूषित असं सुंदर रूप त्यांनी बसल्या लगेच पाहिलं पहा. आता पुढे जाऊ आपण. माताजी पुढची slide. हरे कृष्ण. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभरलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि
हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग त्यानंतर विश्वरूप प्रकट झाल्यावर अर्जुन जे आहे तर म्हणजे त्याच्या मनातला भाव बदलला. तर ते नातं मित्रत्वाचं नाही राहिलंय. त्यांनी जेव्हा हे अशा पद्धतीचं विश्वरूप पाहिलं तेव्हा त्यांनी काय केलं, आदराने त्यांना प्रणाम केला श्रीकृष्णांना आणि त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने आता त्याला मनामध्ये कसं आलंय की त्याच्या आश्चर्य निर्माण झाले पहा. आणि त्यामुळं भ्रमित होऊन, म्हणजे काय, अचानक आपण एखादी गोष्ट पाहतो तर आपण कसं गडबडून जातो, मग त्याला म्हटले भ्रमित होऊन. आणि मग अत्यंत आश्चर्य की किती म्हणजे प्रचंड असं म्हणजे मोठं असं अनंत म्हणजे अनंत असं असलेलं आणि सर्वव्यापी असं रूप आहे ते. आणि ते पाहून त्याच्या अंगावर रोमांच उभा राहिला पहा. आणि अशा पद्धतीने आश्चर्यचकित होऊन, अचंबित होऊन, म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांना अर्जुन काय करतात, प्रणाम करतात पहा. म्हणजे इथं मित्रत्वाचा संबंध नाही राहिला तर आश्चर्ययुक्त आदराचा असा त्यांचा संबंध झाला पहा. म्हणजे काय की ह्या अद्भुत रसामुळे अर्जुन असा प्रेरित झालाय की तो कसा शांत धीर गंभीर आहे, पण तो रोमांचित होऊन अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करू लागला, त्यांची स्तुती करू लागला. आणि त्यांच्या समोर त्यांनी प्रार्थना करायला प्रारंभ केला. म्हणजे तो भयभीत झाला नव्हता किंवा बिलकुल घाबरला नव्हता, पण असं जे अद्भुत रूप आहे त्यांनी तो प्रभावित झाला होता. आणि म्हणून त्याने आश्चर्याने अशा पद्धतीने जे भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांची प्रार्थना करायला सुरुवात केली. म्हणजे काय, इथे आपण समजून घेऊया की सख्य रस म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते 12 रसांचे आगार आहेत, हो की नाही. मग इथे सख्य रस म्हणजे मित्रत्वाचा जो रस आहे त्याच्यावर ह्या अद्भुत रसांनी काय केलंय तर प्रभुत्व मिळवले पहा. आणि म्हणून अर्जुन असे रोमांचित होतात आणि त्यांना प्रार्थना करू लागतात. मग आता आपण पुढे जाऊया. हा माताजी. हरे कृष्ण. हा वाच. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. 11.16. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदर, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. 11.17. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अर्जुन काय म्हणाले की हे भगवान, हे श्रीकृष्ण, तुमच्या शरीरात एकत्र झालेल्या सगळ्या देवतांना आणि विविध जीवांना मी पाहतो आहे पहा. मग आता इथे ते पाहतायत की कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, म्हणजे नाभी कमलातून त्यांच्या कोण आले तर ब्रह्मदेव, त्यांना पाहतोय. तसेच भगवान शंकर किंवा सर्व ऋषी आहेत तर त्यांना पाहतोय. म्हणजे जे ब्रह्मांड आहे त्याचा आदिजीव म्हणजे ब्रह्मदेव आहेत. मग ब्रह्मांडाच्या अधो प्रदेशात म्हणजे जिथं गर्भोदकशाही विष्णू पहुडतात त्या दिव्य सर्पाला सुद्धा पाहतोय असं ते म्हणतात पहा. म्हणजे ती सर्पशाही आहे त्याला म्हणायचं वासुकी, आणि वासुकी नावाचे इतर पण सर्प असतात पहा. मग गर्भोदकशाही विष्णूंच्या म्हणजे नाभी कमलातून म्हणजे कोणाचे ब्रह्मदेव येतात. मग ब्रह्मांडातील या सगळ्या अत्युच्च लोकांपर्यंत सगळे म्हणजे वेगवेगळे जे लोक आहेत ते सगळं अर्जुन पाहू शकतोय पहा. म्हणजे याचा अर्थ आपण आता असा घ्यायचा, म्हणजे एकाच ठिकाणी रथावर बसलेला जो अर्जुन आहे तो प्रारंभापासून अंतापर्यंत सगळं काही पाहत होता पहा. आणि हे सगळं श्रीकृष्णांच्या कृपेमुळे तो पाहू शकला. तर ते पुढे काय म्हणतात अर्जुन की असं जे विश्वरूप आहे तर ते तुमचं कसं आहे तर अमर्यादित असं आहे पहा. आणि सर्वत्र तुमच्या अशा भुजा आणि उदर आणि मुख असे जे आहेत तर ते सगळीकडं असं असंख्य पसरलेले सर्वत्र मी पाहतोय. आणि मग तिथं त्यांना आदी, अंत, मध्य असं बिलकुल काही दिसत नाही. बाहेर चित्रात पहा सगळीकडं असं असंख्य पसरले सगळं. असंख्य उदर आहेत, असंख्य मुख आहेत, असंख्य भुजा, असंख्य नेत्र दिसतात पहा. त्याला ना आदी आहे, ना मध्य आहे, ना अंत आहे. कुठून सुरू झालंय आणि कुठं संपलंय काहीच समजत नाही. आणि सगळं विश्व असं त्यांनी व्यापून टाकलंय पहा. म्हणजे आकाशापासून म्हणजे म्हणजे जे काही
म्हणजे हे ब्रह्मांड आहे तर ते सगळंच व्यापलंय, त्यामध्ये कुठून सुरू झालंय आणि कुठे संपलंय काहीच कळू येत नाही पहा. त्याला आधी मध्य अंत असं काहीच नाही. मग असं तुमचं रूप आहे तर ते किती तेजस्वी, म्हणजे इतकं तेजपुंज आहे. तर की त्यामुळं म्हणजे जे प्रज्वलित अग्नी किंवा म्हणजे जो एखादा असा प्रज्वलित केलेला अग्नी असतो मोठा, तर त्यासारखं किंवा सूर्याचं जे अपरिमित तेज असतं, तर म्हणजे हे भौतिक उपमा देतात अर्जुन. म्हणजे ह्यासारख्या म्हणजे ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ भौतिक उपमा आता ह्या तेजाला देणं शक्यच नाही. त्यामुळे अर्जुनाने हे उपमा दिलेत की म्हणजे जो असा अग्नी असतो प्रज्वलित केलेला, तो असं चमकदार असतो का तेजस्वी असतो, तसं तेज आहे. प्रज्वलित केलेल्या अग्नीचं कसं असतं तेज, तर तसं तेज आहे. आणि सूर्याच्या अपरिमित म्हणजे म्हणजे जी कल्पना करता येणार नाही किंवा जे म्हणजे मोजता येणार नाही असं इतकं तेज सगळीकडे व्यापलेलं आहे पहा. आणि असे अनेक मुकुट, अशा अनेक गदा आणि चक्र, हातात सुदर्शन चक्र, असे अनेक चक्र आणि असं त्यांनी म्हणजे ते हातामध्ये घेतलेलं असं ते रूप आहे. आणि असे अत्यंत सुंदर अशी कांती तेजस्वी आहे, म्हणून त्याला काय म्हणले कांतिमान असं रूप आहे. आणि ते मी सगळीकडे पाहत आहे पहा. अशा पद्धतीनं अर्जुन बसल्या ठिकाणीच रथामध्ये बसून हे रूप पाहत आहेत. आणि श्रीकृष्ण पण आपल्या म्हणजे सारथ्य म्हणजे ते करत आहेत रथावर बसून, तर त्या ठिकाणी बसलेलेच आहेत आणि तिथे बसून त्यांनी ह्या सगळ्या विश्वरूपाचं त्यांना दर्शन केलेलं आहे पहा. आता पुढे जाऊ आपण. हो त्याच्या पुढचं. हरे कृष्ण. तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. 11.19. तुम्ही आदी मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. 11.20. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्याच्यामधील सर्व दिशा व्याप्त केलेल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. 11.21. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. 11.22. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विन कुमार, मत्स्यगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुमच्याकडे पाहत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप खूप सुंदर असतात मग त्याचे. हरे तर कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण, कृष्ण. तो भाव खूप पोचतो. तर आता आपण समजून घेऊया की इथे श्रीकृष्णांना काय म्हणतात अर्जुन, की अशा पद्धतीनं तुम्ही परम अक्षर किंवा ज्ञेय आहात. म्हणजे जाणून घेण्यासारखे असे कोण आहात, तर तुम्ही अक्षर म्हणजे कोण, अविनाशी. क्षर म्हणजे नष्ट पावणारे, अक्षर म्हणजे नष्ट न पावणारे, नाश न होणारे, असे कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण हे आहेत. आणि ते कसे आहेत, तर सगळ्या विश्वाचे आपल्या परम आश्रयस्थान म्हणजे सर्वश्रेष्ठ आश्रयस्थान म्हणजे कोण आहेत, भगवान स्वतः आहेत पहा. सगळे जीवाचे प्रलयाच्या वेळी कुठे विसावायला जातात, तर भगवान श्रीकृष्णांकडे. मग तुम्ही कसे आहेत, अव्ययी म्हणजे न नष्ट होणारे, पुरातन म्हणजे पुरातन म्हणजे आदिपुरुष किंवा पुराण पुरुष आहात. आणि तुम्हीच कोण आहात, शाश्वत धर्माचे पालक म्हणजे धर्माची जी तत्व आहेत ती श्रीकृष्णांनी निर्माण केली. मग असे शाश्वत धर्माचे पालक म्हणजे कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत पहा. मग पुरुषोत्तम असे म्हणजे पुरुषांमध्ये उत्तम असे उत्तम असे उच्च आध्यात्मिक अधिकारी म्हणजे भगवान आहेत, असं श्रीकृष्णांविषयी अर्जुन म्हणतात. मग असं हे सगळं ते का म्हणतात, तर आता जेव्हा भगवान षडैश्वर्यांनी युक्त आहेत पहा, तेव्हा श्रीकृष्णांच्या महिमाची पुन्हा पुन्हा म्हणजे पुनरुक्ती करणं, तर हा साहित्यिक दोष नाही मानला जात. तर अर्जुन भारावून गेलाय आणि तो अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा म्हणजे त्या सगळ्या म्हणजे ती वक्तव्य आहेत तर त्याची पुनरुक्ती करतोय पहा. कारण तो अत्यंत भारावून गेलाय किंवा तो कसं झालाय, तर त्याला आश्चर्य वाटलंय म्हणजे विस्मित झालाय आणि म्हणून हे सगळं तो पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि मग हा काही दोष नाही मानला जात, हे आपण समजून घेऊया. मग आता पुढे काय म्हणतात अर्जुन,
की तुमचा महिमा कसा आहे तर अत्यंत अगाध आहे. तुम्ही आदी मध्य आणि अंत रहित आहात. म्हणजे आदी अंत मध्य असं त्या रूपाला कुठला नाहीच आहे. आणि असंख्य भाऊ आहेत आणि सूर्य आणि चंद्र तुमचे नेत्र आहेत पहा असं ते म्हणतात. आणि तुमच्या बाहेर मुखातून बाहेर पडणारा जो अग्नी आहे तर त्याच्यामुळे सगळ्या विश्वाला तुमच्या तेजाने तप्त केलंय असं मी पाहतो. म्हणजे चित्रात पहा इथे दाखवलंय की त्यांच्या मुखातून जो अग्नी पडतो बाहेर, तर त्याच्यामुळे संपूर्ण विश्व असं तप्त होतंय असं त्याला वाटतंय. मग आता इथे पुढे काय म्हणतात की तुम्ही एकट्यानेच आकाश ग्रहलोक आणि त्यांच्यामधले सगळ्या दिशा ज्या आहेत तर ते व्याप्त केलेले आहेत पहा. आणि तुमचं हे उग्र रूप अतिशय अद्भुत आहे. आणि ते पाहून सगळे ग्रहलोक व्यथित झाले. म्हणजे काय की आता हे सगळं रूप आहे विश्वरूप, तर ते म्हणजे म्हणजे अर्जुनाने देखील पाहिलंच. पण त्याचबरोबर अर्जुन इतर जे लोक होते अर्जुनांसारखे जे भगवान श्रीकृष्णांच्या इतर ग्रहलोकामधले शुद्ध भक्त होते तर त्यांनी सुद्धा पाहिलं होतं. आणि म्हणून ज्यांना ज्यांना भगवान श्रीकृष्णांनी दिव्य दृष्टी दिली होती तर त्या सगळ्यांनी हे भगवान श्रीकृष्णांचं दिव्य रूप पाहिलेलं होतं पहा. आणि मग ते सगळे व्यथित झाले होते. मग सगळ्या भवनातल्या जे देवदेवत्या होत्या तर त्यांना भगवान श्रीकृष्ण आपले स्वामी आहेत, मग त्यांचं हे भयंकर रूप त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं आणि प्रखर तेजाने ते भयभीत झाल्या. आणि म्हणून रक्षणार्थ त्यांनी काय केलं भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. म्हणजे आपले स्वामी आहेत मग त्यांच्या म्हणजे स्तुती म्हणजे ते त्यांच्या असं भयंकर उग्र रूप पाहून त्यांनी त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. स्वस्ती शांती असे वैदिक स्तोत्रांचं त्यांनी गायन सुरू करायला सुरू केलं पहा. महर्षी जे आहेत किंवा सिद्धगण आहेत त्यांनी म्हणजे अशा पद्धतीने त्या सगळ्यांनी म्हणजे देवदेवतांनी त्यांना शरण येऊन म्हणजे जे त्यांच्यामध्ये प्रवेश करताना त्यांनी पाहिले होते तर त्यांच्या विश्वरूप त्या सगळ्यांनी त्यांना हात जोडून प्रार्थना करून त्यांची स्तुती करताना अर्जुनांनी पाहिलं. म्हणजे रुद्रगण होते जे आदित्यगण वसुगण साध्यगण असे सगळे जे आहेत म्हणजे पितृगण गंधर्व यक्ष असुर तर हे सगळे देवदेवता फार विस्मित होऊन पाहत होते पहा. म्हणजे आणि मग हे जे असुर होते तर ह्यांच्यासाठी तर हे भयंकर आश्चर्यकारक रूप होतं. आणि हे पाहून ते म्हणजे असुर जे होते तर ते घाबरून धावू लागले पहा. म्हणजेच काय तर आता इथं आपण समजून घेऊया की आपल्याला हा भाग लक्षात येईल की श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी फक्त तत्वज्ञान स्वरूपात आपले उपदेश नाही दिलेत तर प्रत्यक्ष आपलं भगवान म्हणून षडेश्वर्याने युक्त असलेलं असं रूप प्रकट केले पहा. म्हणजे कुठलंही तत्वज्ञानाचा सिद्धांत सांगून किंवा उपदेश सांगून आपलं भगवान असल्याचं अस्तित्व श्रीकृष्णांनी प्रकट नाही केले किंवा सिद्ध नाही केले तर प्रत्यक्ष स्वतःला त्यांनी म्हणजे बसल्या ठिकाणी त्या रथामध्ये त्यांनी काय केलंय अर्जुनांना रणांगणावरच आपलं विश्वरूप प्रकट केलंय की जे सर्वव्यापी आहे पहा. आणि असे जे भगवान आहेत ते कसे त्यांचे म्हणजे त्यांचा महिमा कसा आहे अगाध आहे आणि त्यांच्या अचिंत्य योगैश्वर्यांनी ते स्थित आहेत पहा तिथे. मग असं रूप आपल्याला कुणाला आताच्या काळात दाखवा असे जे कोण म्हणतील जे कोणी सांगतील मी श्रीकृष्णांचा अवतार आहे किंवा रूप आहे त्यांना आपण जर सांगितलं तर त्यांना दाखवता येईल का तर बिलकुल नाही. हो की नाही. मग ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की भगवान हे कसे आहेत तर अचिंत्य असे आहेत त्यांच्या योगेश्वरांनी युक्त आहेत. आणि म्हणून ते बसल्या जागी रणांगणामध्ये रथावर बसल्या ठिकाणी रथावर आरूढ आहेत ते सारथी म्हणून आणि तिथे त्यांनी हे रूप दाखवलंय. आणि अशा पद्धतीने त्यांनी आपलं जे म्हणजे आपण जे भगवान आहोत ते स्वतःला त्यांनी प्रत्यक्ष प्रकट करून सिद्ध केले पहा. आणि हे अर्जुनांसारखा भक्त हे कथन करतो आहे पहा. आणि भगवान स्वतः हे उपदेश देतात पहा. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी प्रमाण काय असू शकतं की भगवान आपल्यासारख्या सामान्यांना ते महान असे आपले सर्वोच्च नियंत्रक आहेत प्रत्यक्ष भगवान आहेत हे समजू येतं. हो की नाही. आता पुढे जाऊया. हा माताजी. हरे हरे कृष्ण. हे महाभाहो देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र मुख भुजा जांघा पाय उदरे आणि अनेक अकरार विकरार दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यतीत झाले आहेत. आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यतीत झालो आहे. 11:24 हे सर्वव्यापी विष्णू अनेक तेजानी वर्णनयुक्त तुम्ही आकाशात पिटलेली तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्रे असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यतीत झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाहीये. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता काय म्हणतात अर्जुन की तुमचं हे सगळं म्हणजे जे रूप आहे की अनेक नेत्र आहेत असंख्य मुख असंख्य भुजा असंख्य जांघा असंख्य पाय उदर आणि असं
विक्राळ विक्राळ दाढा असलेलं रूप आहे. चित्रात पहा सगळ्यांनी, महाकाय असं रूप आहे. आणि ते पाहून कसं झालंय, तर मी व्यथित झालोय. आणि म्हणजे आणि त्याचबरोबर म्हणजे इतर सर्व लोक देवता किंवा हे सगळे पाहून व्यथित झालेतच, इतर सर्व लोकातले जे कोणी आहेत म्हणजे तिथले वासी ते. पण त्याचबरोबर मी सुद्धा व्यथित झालोय. म्हणजे काय, की असं रूप पाहून श्रीकृष्णांचं हे रूप पाहून अर्जुन आहेत तर ते थोडेसे आश्चर्ययुक्त जे भय असतं की नाही, अचानक आपण एखादी घटना पाहतो तर तसे ते व्यथित झाले. आणि म्हणून ते काय म्हणतात, की मग त्यामुळं म्हणजे मी माझं धैर्य आणि संतुलन आहे तर ते सुद्धा म्हणजे नाहीसं झालंय असं मला वाटतं. आणि ते कसं आहे, तर अशी तेजस्वी वर्णांनी युक्त अशी त्यांची जी आकाशाला भिडलेली जी अशी मुख आहेत पहा चित्रामध्ये दाखवली, म्हणजे इतकं सर्वव्यापी रूप आहे की आकाशापर्यंत ते जाऊन भिडले, असं आकाश सगळं व्यापलंय त्यांनी. असंख्य म्हणजे बाहू नेत्र असे आहेत आणि आव असलेली अशी मुख आहेत. आणि ते प्रदीप्त असे मोठे मोठे विशाल नेत्र आहेत त्यांचे. आणि त्यामुळं त्याचं मन जे आहे तर ते कसं झालंय, तर भयाने व्यथित झालंय. आणि त्यामुळे तो काय म्हणतो, की माझं मानसिक धैर्य आणि संतुलन सुद्धा राखू शकत नाही. म्हणजे आपल्याला अशी अचानक घटना बघून विस्मयकारक जसं होतं तसं अर्जुनांची अवस्था झाली पहा. आता पुढे काय घडतं ते आता आपण पाहूया. हा मग त्याची पुढे जाऊ. हरे कृष्ण. हम्म. 11.26-27 स्वपक्षीय राजासहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. हरे कृष्ण. सॉरी, ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे चित्रात पहा हं सगळ्यांनी, तर स्वपक्षीय राजे म्हणजे धृतराष्ट्र पुत्र जे आहेत किंवा भीष्म, द्रोण, कर्ण किंवा आपल्या पक्षातील म्हणजे अर्जुनांच्या पक्षातील जे कुणी म्हणजे पांडवांचे जे मुख्य योद्धे होते, तर हे सुद्धा त्याला श्रीकृष्णांच्या मुखामध्ये त्वरित प्रवेश करतात असे दिसलं पहा. म्हणजे काय, की पांडवांचं स्वतःचं सैन्य आणि धृतराष्ट्राचं सैन्य म्हणजे जे काही कौरव होते ह्यांचं सैन्य, ह्यांचं सगळ्यांचा संहार होत आहे हे याच्यातनं दिसलं पहा त्याला. आणि कुरुक्षेत्री आलेल्या जवळजवळ सगळ्या लोकांचा मृत्यू होणार आहे आणि अर्जुन विजयी होणार आहे पहा. आणि असे जे अपराजित समजले जाणारे भीष्मदेव आहेत त्यांचा पण संहार होणार आहे, कर्णाचा सुद्धा म्हणजे संहार होणार, आणि विरुद्ध पक्षी या सगळ्या महान योद्ध्यांचा संहार होणार असं नाही, तर अर्जुनातल्या पक्षात म्हणजे अर्जुनाचे जे पक्ष आहे तर त्या पक्षातले जे महान योद्धे आहेत तर ते सुद्धा म्हणजे सगळ्या त्यांचा नाश होणार आहे किंवा विनाश होणार आहे हे सगळं अर्जुनांना दिसलंय पहा. तर त्यांना काय दिसतं, तर काही जण तुमच्या दातामध्ये अडकलेत, त्यांच्या मुखात प्रवेश करताना दिसतात. आणि काही जण दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झालेला त्यांना दिसतोय. किंवा ज्याप्रमाणे असंख्य नद्यांचे प्रवाह एकाच वेळी समुद्रात प्रवेश करतात, तर तसे सगळ्या बाजूनी इथे चित्रात पहा हे जे योद्धे आहेत पहा, इथे अशी रांग दाखवली पहा चित्रात, तर ते भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमुखामध्ये प्रवेश करताना असे जे योद्धे आहेत ते प्रज्वलित होऊन प्रवेश करताना सगळ्या मुखामध्ये आपण पाहतोय पहा चित्रात दाखवले. म्हणजे असं जे रूप आहे श्रीकृष्णांचं तर ते अर्जुनांनी पाहिलं. मग याचाच अर्थ काय, तर अशा महान योद्ध्यांचा अर्जुनाकडच्या पक्षातील किंवा कौरवांच्या पक्षातील सगळ्यांचा संहार होणार होता आणि फक्त अर्जुन विजयी होणार होता आणि हे 5 पांडव होते हे ह्यांचा विजय होऊन ते बचावणार होते. हे आपल्याला ह्याच्यातून म्हणजे ह्याच्यातून हे संकेत मिळतात पहा. मग आता पुढे जाऊया आपण. श्री भगवान वाच कालोस, हा होता बरोबर होता श्लोक. माताजी ही साईड झाली का? नाही नाही व्हायचे, बरोबर होती माताजी, 16वी स्लाइड होती ही झाली. 11.29 घ्या माताजी. 11.29. हा हा बरोबर आहे. श्री भगवान उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समान् हर्तुमिह प्रवृत्त ऋतेऽपि त्वाना भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधा. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे.
तुझ्या व्यतिरिक्त पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण माताजी. कृष्ण. मग भगवान आता स्वतः सांगतायत कालस्मी. म्हणजे काय की काळ म्हणजे अस्मी म्हणजे मी. काळाचं जे रूप आहे तर ते कोण आहे? मी स्वतः आहे. ह्या जगाचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी या काळाच्या स्वरूपात मी या ठिकाणी आलोय. आणि तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडव जे 5 आहेत त्यांच्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. पहा म्हणजे पहा हे भगवान श्रीकृष्णांचं काय आहे तर कालभक्षी राक्षसाप्रमाणे रूप आहे. आणि ही भगवान श्रीकृष्णांची योजना होती. अर्जुनाने जरी मी युद्ध लढत नाही सांगितलं तरी अर्जुनाला त्यांनी काय सांगितलं की जरी तुला युद्ध लढायचं नसेल तरी माझ्या योजनेनुसार यांचा मृत्यू अटळ आहे, यांचा विनाश हा होणारच आहे. आणि त्यामुळे तू काय कर, तुझं जे कर्तव्य कर्म आहे क्षत्रिय म्हणून तर ते कर्तव्य कर्म कर आणि तू काय कर, युद्ध कर आणि युद्धामध्ये लढ. आणि मग ते जे कार्य आहे ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं असं कृष्ण भावना भवित कार्य ठरेल. पहा अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांनी त्यांना उपदेश केलेला आहे. मग तेव्हा इथे काय ते म्हणतात की सगळ्या जगतांचा विनाश करणारा असा जो काळ आहे तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. पहा म्हणजे सर्वभक्षी राक्षसाप्रमाणे त्यांचं हे रूप आहे आणि स्वतःला सर्वभक्षक काळाच्या रूपामध्ये त्यांनी प्रस्तुत केलंय. पहा म्हणजे ह्या सगळ्यावरून आपण समजून घेऊया की श्रीकृष्ण काय म्हणाले, तू काही युद्ध नाही केलंस तरी पण या प्रत्येकाचा नाश होणारच आहे. आणि अर्जुनाने युद्ध थांबवले तरी ह्यांचा मृत्यू हा होणारच आहे. म्हणजे अर्जुनाला काही मृत्यू कोणाचा अडवणं शक्य नव्हतं. आणि मग ह्या योद्ध्यांचा मृत्यू तर आधीच झालेला आहे. म्हणजे काय काळ हे कसं आहे, संहारक आहे. आणि अशी जी काळ ही अभिव्यक्ती आहे भगवान श्रीकृष्णांची तर त्याद्वारे भगवंतांच्या इच्छेनेच हे सगळं होणार होतं. म्हणजे असं जे कालभक्षी रूप आहे तर हे भगवान श्रीकृष्णांचंच रूप आहे. पहा आणि मग असं जे आहे तर ह्या रूपाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या रूपा म्हणजे काळाच्या रूपाद्वारे म्हणजे काल अस्मी म्हणजे काळ म्हणजे मी आहे असं भगवान म्हणतात. तर त्याद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनेच सगळा विनाश होणार होता ह्या सगळ्यांचा. आणि हे प्रकृतीचे नियम आहेत. पहा म्हणजे प्रकृती जी आहे भौतिक प्रकृती ती श्रीकृष्णाने निर्माण केली. मग तिच्या नियमानुसार हा सगळ्याचा नाश होणार होता. आणि तिचे स्वामी कोण आहेत तर श्रीकृष्ण. अशा पद्धतीनं काळ रूपी म्हणजे जे रूप काळाचं जे रूप आहे काळरूपी म्हणजे भक्षक रूप आहे काळरूपी जे भगवान श्रीकृष्णांचं काळरूपी राक्षसाप्रमाणे तर ते काय आहे ते म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहे. ते आपण समजून घेतलं. मग आता पुढे जाऊ आपण. हरे तस्मात कृष्ण. हा, वाचा वाचा माताजी. हा मत तस्मात्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भक्षस्व राज्य समृद्धं मय्येवेते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. हा त्याची वाचून. हरे कृष्ण. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्याचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सर्वव्यापी सर्वसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे आपल्याला श्रीकृष्णांनी सांगितलंय. पहा अत्यंत महत्वाचा उद्देश आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. हा आपण म्हणतो की नाही आपण फक्त निमित्त व्हायचा असतो. मग त्याचा पुरावा काय तर हा श्लोक आहे. आपण सगळ्यांनी सांगू शकतो. श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलंय तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व म्हणजे काय, तू उठ आणि युद्धासाठी तयार हो आणि यश प्राप्ती कर. यश म्हणजे तुला यश मिळेल. आणि काय होईल तर ह्या शत्रूशी तू लढ आणि या समृद्ध राज्याचा उपभोग घे. आणि माझ्या योजनेनुसार म्हणजे श्रीकृष्णांची जी योजना आहे त्यांच्या काळभक्षी रूपाद्वारे या सगळ्यांचा संहार होणार आहे. आणि त्यामुळे त्यांचा आधीच त्यांच्या योजनेनुसार मृत्यू झालेला आहे. आणि ते काय म्हणतात हे सव्यसाची. सव्यसाची म्हणजे काय तर आता जे क्षत्रिय असतात ते एका हाताने धनुष्याला बाण लावण्यात पारंगत असतात. तर अर्जुन आहेत ते दोन्ही हाताने धनुष्याला बाण लावू शकतात. पहा आणि ते सोडू शकतात. दोन्ही हाताने धनुष्याला बाण लावून ते सोडू शकतात शत्रू पक्षावर. असे जे असतात त्यांना म्हणायचं सव्यसाची. असे कोण आहेत तर अर्जुन आहेत. पहा म्हणजे इतके महान योद्धा आहेत. आणि ते काय म्हणतात की हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ
निमित्त मात्र हो, म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर म्हणजे ते सगळं म्हणजे कार्य करतात, त्यांच्या इच्छेने सगळं काही होतं. आपण आधीच्या श्लोकात अभ्यासलं आणि आपण काय व्हायचं असतं, फक्त माध्यम व्हायचं, म्हणजे तू निमित्त हो आणि हे युद्ध आहे ते लढ. म्हणजेच काय की भगवान श्रीकृष्णांची ही एक प्रकारे अर्जुनांनी केलेली भक्तिमय प्रेममय सेवा होईल, क्षत्रिय म्हणून केलेलं कर्तव्य होईल आणि त्याद्वारे तो त्यांच्या कृपेस पात्र होईल. मग आपल्या जीवनामध्ये पण आपण या सगळ्यातून काय शिकायचं, तर आपण जे कर्म करत असतो तर हे सगळं श्रीकृष्णांच्या इच्छेनंच होत असतं. आपल्या हृदयात अंतस्थ परमात्मा म्हणून श्रीकृष्ण उपस्थित असतात. मग आपण काय करायचं असतं, तर आपण फक्त निमित्त मात्र व्हायचं असतं, म्हणजे आणि त्याद्वारे हे सगळं श्रीकृष्णांच्या योजने अनुसार घडण्यासाठी आपण सहाय्य करायचं असतं ते कर्म करून. कारण आपल्या प्रत्येक कर्माचं जे काही आहे नियंत्रण आहे किंवा जे काही त्याच्यासाठी लागणारी स्मृती आहे किंवा त्यासाठी लागणारं जे काही विस्मरण व्हायला पाहिजे, हे सगळं आपण म्हणजे सगळं जे आहे तर हे भगवानच देत असतात आपल्याला आणि त्याद्वारे त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजनेनुसार हे कर्म घडत असतात. आणि म्हणून काय व्हायचं, तर ते अर्जुना सांगतात तू निमित्त मात्र हो आणि अशा पद्धतीनं तू युद्धासाठी सज्ज हो आणि लढ. आता चित्रात पहा, म्हणजे इथे आता म्हणजे ही जी आहे ती स्काल्पेल आहे, म्हणजे ह्याला म्हणायचं वैद्यकीय वापरात असणारी ही म्हणजे चाकू आहे किंवा नाईफ असं म्हणायचं. मग आता चाकू दोन प्रकारचे असतात, ही वैद्यकीय म्हणजे 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 रुग्णांचं जे वेगवेगळ्या शस्त्रक्रियेसाठी ही वापरली जाते. आणि इथे चित्रात पहा, हा त्याला इथे एक मिनिट, हा 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 जो हे पाता आहे त्याचं धारदार हा ब्लेड आणि हा त्याचा होल्डर असतो, ह्याच्यात ते पातं लावतात म्हणजे जे सर्जरी करतात सर्जन ते अशा पद्धतीने. तर मग जर आता सामान्य चाकू आहे, म्हणजे हे दोन प्रकारचे चाकू आहेत असं आपण समजू. तर याचा उपयोग आता एखादा जो चोर दरोडेखोर आहे तो काय करेल, एखाद्याला धाक दाखवून त्याच्याकडून पैसे दागिने म्हणजे धन लुटण्यासाठी करेल, हो की नाही. आणि मग जे शल्य चिकित्सक आहेत ते काय करतील, तर ह्या चाकूने ते काय करतील, एखाद्या रुग्णाचं ऑपरेशन करतील, त्याची शस्त्रक्रिया करतील आणि त्याचे प्राण वाचवतील. म्हणजे काय, तर चांगली चेतना आणि वाईट चेतना ह्यात फरक आहे, हो की नाही. मग तसंच आपण काय श्रीकृष्णांच्या शुद्ध चेतनेमध्ये आहोत, आपण कसं आहोत, जीवात्मा म्हणून त्यांचे जीवात्मक अंश आहोत. म्हणजे आपण भौतिक प्रकृतीमध्ये येण्याआधी आपण विशुद्ध सत्व आहोत, म्हणजे तितकेच शुद्ध आहोत आपण. मग आपण भगवंतांचे नित्य अंश असल्यामुळं आपण काय केलं पाहिजे, तर आपण अशा चेतनेमध्ये म्हणजे चांगल्या चेतनेमध्ये सिद्ध झालं पाहिजे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपलं कर्तव्य कर्म म्हणजे काय आहे, तर क्षत्रिय म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे अर्जुनाने, तर त्यांनी युद्धासाठी सज्ज झालं पाहिजे आणि युद्ध केलं पाहिजे. आणि असं केल्यामुळं, असं कर्तव्य कर्म पार पाडल्यामुळे काय होईल, तर त्याला विजय तर मिळेलच, संपूर्ण साम्राज्याचा तो उपभोग घेऊ शकेल आणि त्याचबरोबर त्यांच्या योजनेनुसार हे सगळं घडल्यामुळं श्रीकृष्णांच्या कृपेस देखील पात्र होऊ शकेल. मग अशाच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये कार्य करायचं असतं. आपण काय व्हायचं असतं, निमित्त मात्र व्हायचं असतं आणि भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करायचं, हे आपण इथे शिकलो. आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण माताजी. 11.34 द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यतीत होऊ नकोस, केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रू विजय प्राप्त करू शकशील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता द्रोण, भीष्म, कर्ण हे सगळे महान योद्ध्यांना श्रीकृष्णांच्या योजनेप्रमाणे त्यांनी आधीच म्हणजे त्यांचा वध केलेला आहे पहा, आणि म्हणजे पूर्वीच मारलेला आहे. आणि मग तू बिलकुल व्यथित चिंतित होऊ नको, या सगळ्या योजना आहेत त्या भगवान श्रीकृष्णच कार्यान्वित करतात पहा. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपण देखील काय केलं पाहिजे, तर श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे काय म्हणतात ते, की तू युद्ध कर आणि युद्धामध्ये तू नक्की शत्रूवर विजय प्राप्त करशील, तुला यश येईल. म्हणजे काय, भक्त भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते म्हणजे असे जे भक्त आहेत तर त्यांच्या इच्छेनुसारच आपल्या योजना कार्यान्वित करतात आणि ते श्रेय सगळं भक्तांनाच देतात. म्हणजे खरं तर हे श्रीकृष्णांची योजना आहे, पण इथे विजयी कोण झाला, अर्जुन. आणि हे युद्ध जे आहे तर ह्याच्यामध्ये विजयी अर्जुन होऊन त्याचा नाव लौकिक झाला. अशा पद्धतीने श्रीकृष्ण आपल्या भक्तांना श्रेय देतात पहा. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या जीवनात पण अशा पद्धतीनं वेगवेगळ्या म्हणजे संकट, अडचणी किंवा समस्या असतात. मग तेव्हा आपण कृष्ण भावनाभावित कर्म करायचे. आपल्या जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु
गुरु असतात, तर त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं प्रत्येक कर्म करायचा प्रयत्न करायचा, त्यांच्याकडून ज्ञान संपादन करून तसं कर्म करायचं की ज्याद्वारे आपण श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणून ते कर्म आपल्या हातून घडेल पहा. आणि हे सगळं आपल्याला श्रीकृष्णांच्या कृपेनंच जाणता येऊ शकतं. आणि भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते. म्हणजे भगवान जे असतात त्यांना भक्तांच्या योजनेसाठी सगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि त्यांची सेवा करायला आवडते, त्यांना श्रेय द्यायला आवडतं पहा. भगवान श्रीकृष्णाने इतके ते दयाळू कृपाळू असे आहेत पहा. आणि मग अशा योजनांचं आपण काय केलं पाहिजे, अनुसरण करायला पाहिजे. आणि मग आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनातल्या सगळ्या संघर्षामध्ये आपण यशस्वी होऊ पहा. मग अशा पद्धतीने आपण अर्जुनाच्या पदचिन्हांचं अनुसरण करायचं आणि आपलं कर्तव्य कर्म करायचं आणि श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपलं प्रत्येक कर्म करायचं, त्यांना केंद्रस्थानी ठेवून करायचं. मग निश्चितच आपण देखील यशस्वी होऊ. मग आता पुढे जाऊ आपण. हा हरे कृष्ण. 11.35. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हेच राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरार कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होता. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतरस्त पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टी करते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्विनाश, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणाचे कारण आहात. 11.38. तुम्ही अनादी पुरुष आहात. तुम्ही आदिपुरुष आहात, पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान वाटलं माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग संजय धृतराष्ट्रांना काय म्हणले की आता भगवंतांकडून हे वचन ऐकून जे थरथर कापणारे अर्जुन होते त्यांनी पुन्हा हात जोडून नमस्कार केला. आणि भयभीत झालेले अर्जुन काय म्हणाले श्रीकृष्णांना की हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणानं सगळं जग आहे ते आनंदी होतं पहा. मग असे जे सगळे लोक तुमच्यावर सगळे अनुरक्त आहेत, तर असे जरी सिद्ध म्हणजे व्यक्ती आहेत, तर ते तुम्हाला नमस्कार करीत जरी असले तर त्यावेळेला काय झालं होतं, तर त्यावेळेला जे कुरुक्षेत्रात हे सगळं युद्ध चालू होतं, त्यावेळेला आकाशामध्ये देवदेवता, सिद्ध, उच्चतर लोकातले बुद्धिमान लोक उपस्थित होते. ते युद्ध पाहायला आले होते. ते सगळं युद्धाचं निरीक्षण करत होते. मग अर्जुनाने हे सगळं म्हणजे रूप पाहिलं, विश्वरूप श्रीकृष्णांचं, तसं सगळ्या देवतांनी पाहिलं आणि ते आनंदित झाले. मग पण राक्षस आणि जे नास्तिक लोक होते त्यांना काही भगवंतांची स्तुती नाही म्हणजे ऐकावीशी वाटली किंवा ऐकू शकले नाही ते. आणि मग प्रलयाच्या वेळेला जसं भगवान श्रीकृष्णांचं रूप पाहून ते भयभीत होतात, तसं हे भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागले पहा. आणि मग श्रीकृष्णांनी म्हणजे भक्त आणि राक्षसांना ही जी वागणूक दिली आहे त्याची अर्जुनाने स्तुती केला, म्हणजे स्तुती केली आहे पहा. म्हणजे भगवानांची कार्य जी असतात, भगवान श्रीकृष्णांची कशी कल्याणकारी असतात ते जाणून भक्त त्याचं काय करतात, स्तुती करतात. मग ती स्तुतीच इथे केली आहे पहा, म्हणजे अर्जुनाने भारावून जाऊन. आणि म्हणून ते म्हणतात, प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान तुम्ही आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही जे जे ज्ञेय आहे ते सगळं तुम्हीच आहात आणि त्रिगुणातील परमपूज्य आश्रयस्थान, अनंत रूप असे सगळं तुम्हीच आहात. आणि मग त्यामुळे तुम्हाला ब्रह्माजी यांनी का नमस्कार करू नये, म्हणजे सगळं काही तर तुम्हीच आहात, देवादिदेव जगन्नवास असं ते म्हणतात. आणि असे जे भगवान आहेत ते अविनाशी सर्व कारणांचं कारण आहे. आणि मग याच्यातून आपण समजून घेतलं की श्रीकृष्ण जे आहे तर ते कसं आहे, तर म्हणजे सगळीकडे अनंत रूपात ते म्हणजे व्यापलेले आहेत पहा. आणि सगळ्या देवदेवतांचं नियंत्रण करतात आणि त्यांच्याहून श्रेष्ठ असं आश्रयस्थान कुठलं असू शकेल का? नाही. मग अशा देवतांनी श्रीकृष्णांना प्रणाम करणं योग्यच आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवांना पण त्यांनीच जन्म दिलाय आणि असे सगळे देवतांना पण त्यांनीच निर्माण केलंय. आणि म्हणून ते सगळ्या म्हणजे आपल्यासारखे जे बद्ध जीव आहेत त्या सगळ्यांपेक्षा हे म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे श्रेष्ठ आहेत. म्हणजे या भौतिक जगाच्या पलीकडं असे ते सर्वश्रेष्ठ असे परमेश्वर आहेत, अशी अर्जुन त्यांची स्तुती करतो पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. 11.41-42. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना
एकाच शय्येवर सेवन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी कधी अनेक मित्रांसमेत मी तुमचा अपमान केला असेल तर हे अच्युता, माझ्या त्या सर्व अपराधांबद्दल मला क्षमा करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अर्जुनासमोर श्रीकृष्णाने विश्वरूप प्रकट केलंय, पण अर्जुनाला श्रीकृष्णांशी असलेला आपला मित्र संबंध आहे तर तो देखील आठवतोय, त्याचं स्मरण होतंय बरं का. आणि म्हणून ते इकडे क्षमायाचना करतात. म्हणजे किती निरागस प्रेम असतं पहा मित्रामध्ये, हो की नाही. आणि मग ते काय म्हणतात, तुमचा महिमा न जाणता माझा मित्र म्हणून, म्हणजे मित्र संबंधातून अनौपचारिक कृती आपण सगळेच करतो, हो की नाही. मित्रांशी आपण कसे अगदी मनमोकळे असतो. मग अशा पद्धतीने मी कधी तुम्हाला म्हणजे असे म्हणालो आहे की हे मित्र, हे कृष्ण, हे यादवा असं संबोधून तुमचा अपमान केलाय, किंवा प्रेमाने प्रमादाने मी जे काय केलं, विश्रांतीच्या वेळी चेष्टा केली, एकाच शय्येवर शयन करताना, भोजन करताना, असे एकांतवासात मित्र म्हणून मी तुमचा अपमानच केलाय. मग असं जे सगळं केलं आहे, तर हे सगळं त्यांना काही श्रीकृष्णांचं विराट रूप धारण करू शकतील हे सगळं काही माहिती नाही. हे सगळं अर्जुन मान्य करतात आणि आपले जिवलग मित्र आहेत म्हणून ते त्यांना असं सांगतात की तुमचं ऐश्वर्य न जाणता मी कितीतरी वेळा असा तुमचा अपमान केलाय. पण तो श्रीकृष्ण कसे आहेत, दयाळू आणि कृपाळू आहेत. आणि इतकं सगळं अपार ऐश्वर्य असून षडैश्वर्याने युक्त असलेले ते भगवान आहेत प्रत्यक्ष. असं असताना अर्जुनाशी ते मित्रत्वाने वागलेत पहा. आणि मग भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये हे काय आहे, दिव्य प्रेमाचं असं सुंदर आदान प्रदान असं होत असतं पहा. श्रीकृष्ण आणि जीव यांच्यामधला जो संबंध आहे शाश्वत, तर हे सगळा शाश्वत संबंध आपल्याला ह्या अर्जुनाच्या उदाहरणावरनं अभ्यासाला मिळतो पहा. म्हणजे आणि मग अर्जुनानं हे सगळं पाहिल्यावर आपल्या संबंधाचं, मित्रत्वाच्या संबंधांचं विस्मरण नाही झालंय. म्हणून ते काय म्हणतात की आपला सखाभाव म्हणजे मित्रभाव, मैत्रीचं नातं, जिवलग मित्र आहेत कृष्ण त्यांचे, हे विसरू नाही शकलेत. आणि म्हणून ते काय म्हणतात की मला क्षमा करा. म्हणजेच काय, इथे आपण पाहूया की 12 रसांचा आगार आहे. अर्जुनांना ते साख्य रूपात म्हणजे मित्राच्या स्वरूपात त्यांनी प्रेम केले पहा. मग इथे एक सुंदर असं भक्त आणि भगवान त्यांच्यातलं प्रेमाचं आदान प्रदान आपल्याला पाहायला मिळतं पहा. म्हणजे भगवान हे कसे आहेत, तर आपलं भाव आणि प्रेम यांचं म्हणजे ह्यांना म्हणजे ह्यांचेच ते भुकेले असतात पहा. आणि आपलं जसं भाव आणि प्रेम असतं त्यानुसारच भगवंत आपल्याशी त्यानुसार आपल्याशी त्यांचं जे काही असतं, म्हणजे ज्या भावाने आपण शरण जातो तर त्यानुसारच ते आपल्याला फळ देत असतात पहा. ते इथं समजवलं पहा. आणि म्हणून इथे अर्जुन काय म्हणतात, मला क्षमा करा अशा अपराधांबद्दल. कारण ते कोण आहेत, तर भगवान आहेत, परमेश्वर आहेत, आणि त्यामुळे ते क्षमा याचना करतात. मग आता आपण पुढे जाऊया. हा माताजी पुढचं. हरे कृष्ण. 11.45. पूर्वी मी कधी न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पूर्वी न कधी पाहिलेलं असं म्हणजे श्रीकृष्णांचं जे रूप आहे ते पाहून अर्जुन अत्यंत असं विराट रूप पाहून आनंदित झाले. आणि हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि ते आपले मित्र आहेत, सखा आहेत, हे पाहून त्याला फार आनंद झाला. पण आता हे विराट रूप पाहून म्हणजे त्यांचं मित्र म्हणून खूप प्रेम आहे श्रीकृष्णांच्यावर, आणि त्यामुळे त्याला भयभीत जरी व्हायचं कारण नसलं तरी तो व्यथित झालाय या सगळ्या आश्चर्याने. आणि म्हणून त्यांनी प्रार्थना काय केली, हे देवादिदेव, हे जगन्निवास, तुमचं आता हे पुरुषोत्तम भगवान जे रूप आहे, तर चतुर्भुज रूप जे आहे, तर ते माझ्या समोर प्रकट करा असं त्यांनी प्रार्थना केली. मग आता पुढे जाऊ आपण. कृष्ण. हा. हरे कृष्ण. 11.47. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्यापासून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि अद्वय रूप पाहिलेले नाही. 11.48. हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिलेले नव्हते, कारण वेदाध्याने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतात पाहणे शक्य नाही. 11.49. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यतीत आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे हे मद्वक्त, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे
ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग असं जेव्हा अर्जुनाने प्रार्थना केली की तुमचं मला आता चतुर्भुज नारायण रूप तुम्ही धारण करा आणि तुम्ही या प्राकृत जगामध्ये तुम्ही कोणतेही रूप धारण करता, मग ते मला पाहायचंय. म्हणजे विश्वातली ही सगळी रूपं असतात ती भौतिक आणि तात्पुरती असतात, म्हणजे जी विश्वरूप असतात ती, बरं का. मग वैकुंठ लोकामध्ये भगवान जे असतात ते दिव्य आणि चतुर्भुज नारायण रूपात असतात. आणि असं जे आध्यात्मिक वैकुंठ आहे आपलं आध्यात्मिक जगत, तिथं असंख्य वैकुंठ आहेत, हो की नाही. मग श्रीकृष्ण आपल्या विस्तारामध्ये तिथं निरनिराळी नावं धारण करून असतात, म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न अशी त्यांची नावं आहेत वेगवेगळी. आणि त्यांनी असंख्य वैकुंठ धारण केलेले, म्हणजे वैकुंठाचे ते स्वामी आहेत आणि तिथे त्या रूपामध्ये असतात. मग ह्या नारायण रूपातील वैकुंठ म्हणजे जे वैकुंठ लोकातील नारायण रूप आहे ते पाहायची त्यांनी इच्छा प्रदान म्हणजे प्रकट केली आहे. पहा इथे चित्रात पहा सगळ्यांनी, हे वैकुंठातलं त्यांचं नारायण रूप आहे, बरं का. आणि या वैकुंठ लोकामध्ये नारायण कसे आहेत, चतुर्भुज रूपात स्थित असतात. आणि मग त्या रूपामध्ये त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ किंवा पद्म असतं. आणि ज्या ज्या प्रकारे शंख, चक्र, गदा, पद्म असतं त्या प्रकारे भगवान जे आहेत नारायण त्यांची विविध रूप आहेत. पहा म्हणजे श्रीकृष्णांची जी 1000 नामावली आहे ना, तर त्यांच्या हातात जे शंख, चक्र, गदा, पद्म आहे, तर त्यातल्या वेगवेगळ्या स्थानावरून ती नामावली आहे. तर हा भाग आपण समजून घेतला. मग भगवानांना काय म्हणतात, म्हणजे अर्जुन काय म्हणतात की आता असं रूप मला दाखवा. मग ते काय म्हणतात भगवान की तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे म्हणजे आध्यात्मिक शक्तीद्वारे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना हे विश्वरूप तुला दाखवले. मग तुझ्या वाचून हे कोणीच असं जे अनंत तेजोमय असं जे रूप आहे तर ते कोणीच पाहिलेलं नाही असं म्हणतात. म्हणजे ह्याच्या आधी शांततेचा प्रस्ताव घेऊन जेव्हा श्रीकृष्ण गेले होते तेव्हा दुर्योधनांनी त्यांच्याबद्दल कपट करून म्हणजे त्यांना बंदी करायचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांनी ते दाखवलं होतं. आणि किंवा पण ते कसं होतं तर ते संपूर्ण असं नव्हतं, म्हणजे पूर्ण विश्वरूप असं नव्हतं, तर त्याचं ते काही अंशी विश्वरूप प्रकट केलं होतं त्यांनी. तसं माता ज्या यशोदा आहेत तर त्यांनी जेव्हा श्रीकृष्णांनी बालपणी लीला केल्या तेव्हा त्यांनी जेव्हा मृदा खाल्ली होती तर त्यावेळेला त्यांनी त्यांचं जेव्हा मुख उघडलं तर त्यावेळेला त्यांना ग्रह गोल तारे असं काही प्रमाणात काही अंशी रूप बघितलं होतं. पण असं पूर्ण विश्वरूप पहिल्यांदाच श्रीकृष्ण जे आहेत तर ते असं जे रूप आहे तर ते म्हणजे ते त्यांनी अर्जुनांसमोरच प्रकट केलं. ते आपल्या अंतरंग शक्तीद्वारे म्हणजे आध्यात्मिक शक्तीद्वारे या भौतिक जगामध्ये त्यांनी असं विश्वरूप त्यांनी तुला पहिल्यांदाच मी दाखवलंय असं त्यांनी सांगितलंय. मग आता हे विश्वरूप आधी म्हणजे श्रीकृष्णांनी जे प्रकट केलेलं विश्व हे कुणीही पाहिलं नव्हतं. मग असं जे विश्वरूप आहे ते वेदाध्ययन करून किंवा यज्ञानी, दानानी म्हणजे गृहस्थाश्रमातली जी कर्तव्य आहेत यज्ञ, दान, पुण्यकर्म जे आहेत वेगवेगळे सांगितले, तर ह्याद्वारे किंवा उग्र तप करून असं रूप पाहणं शक्य नाही. म्हणजे यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली आलं पाहिजे. पहा किंवा आपण काय केलं पाहिजे, तर आपण प्रमाणित गुरूंच्या आश्रयाखाली येऊन आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले पाहिजेत. पहा मग नवविधा भक्ती केली पाहिजे. पहा किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे जरी तपस्या, दान, वेदाध्ययन केलं तरी पण हे विराट रूप पाहू नाही शकणार जोपर्यंत आपण पूर्णतः भगवंतांना शरण येत नाही आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करत नाही, तर तोपर्यंत आपण भगवंतांना या भौतिक जगामध्ये म्हणजे पाहू शकत नाही. पहा आणि ह्यासाठी आपल्याला कोण मदत करतात, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु की जे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. पहा आणि म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांना जाणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली आलं पाहिजे. पहा मग आताच्या काळात वेगवेगळे अवतार लोक सांगतात, म्हणजे अमुक अवतार आहे श्रीकृष्णांचा, अमुक अवतार आहे, तमुक अवतार आहे. मग हे सगळं काय आहे, तर हे भोंदूपणा असतो. म्हणून आपण त्यांना विचारलं पाहिजे की म्हणजे असं जे रूप आहे तर तुम्ही असं श्रीकृष्णांसारखं विश्वरूप दाखवू शकता का, असं तेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की असं म्हणजे विश्वरूप कुणीही आजपर्यंत पाहिलेलं नाही. आणि वेदाध्ययन, यज्ञ, तप अशा पद्धतीचं करून देखील हे म्हणजे अशा पद्धतीने हे जाणता नाही येणार. तर भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करूनच हे अशा पद्धतीचं दिव्य जे रूप आहे श्रीकृष्णांचं जसं अर्जुनाने पाहिलं तर ते आपण पाहू शकतो. आता मग हे असं भयंकर रूप पाहून ते काय म्हणतात, तू व्यथित आणि भ्रमित झालायस, म्हणजे अंतर्यामी आहेत भगवान आणि ते जाणतात की
तो म्हणजे आपला जो भक्त आहे अर्जुन, तर तो व्यथित आणि भ्रमित झालाय आणि म्हणून ते काय म्हणतात, माझं हे रूप समाप्त करतो. म्हणजे पहा, म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांचा वध करावा याची चिंता वाटत होती. तेव्हा त्यांनी सांगितलं की पितामहांचा वध किंवा अशा पद्धतीने गुरूंचा वध करायला त्याला भयभीत व्हायला नको. कारण धृतराष्ट्रपुत्रांनी कुरुसभेत जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, तर त्यावेळेला भीष्म आणि द्रोणाचार्य दोघं मुकाट्यानं बसले होते. म्हणजे त्यांनी कर्तव्य आहे ते, तर त्याच्यामध्ये निष्काळजीपणा केला आणि मग त्यांना मारणं उचितच आहे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की हे सगळं त्यांनी विश्वरूपाच्या द्वारे अर्जुनाला हे सगळं त्यांच्या दुष्कृत्यांसाठी त्यांचा वध श्रीकृष्णाने आधीच केलेला आहे, हे सगळं त्यांनी विश्वरूपातून प्रकट केलं पहा. आणि मग असे जे अर्जुनासारखे भक्त असतात ते सदैव शांत असतात, भयंकर कृत्य नाही करू शकत ते. आणि म्हणून अर्जुनाला आता चतुर्भुज रूप पाहायचंय आणि मग त्या रूपात त्यांनी स्वतःला प्रकट केलं पहा. म्हणजे अशा कुठल्याही विश्वरूपामध्ये अर्जुनासारख्या भक्तांना रुची नसते आणि तिथं ते प्रेमाचं आदान प्रदान नाही होऊ शकत. एकतर भक्ताला भक्तिभावानी भगवंतांना सगळं काही समर्पित करायची इच्छा असते आणि त्यांची सेवाच करायची इच्छा असते आणि त्यातच तो आनंद मानतो पहा. आणि म्हणून त्यांनी श्रीकृष्णांना द्विभुज स्वरूपात पाहायची इच्छा निर्माण केली, जेणेकरून काय होईल, भगवान आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान होईल. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, हे मदभक्ता म्हणजे माझ्या भक्ता आता सगळ्या केशातून मुक्त हो आणि तुला हे रूप पाहण्याची इच्छा आहे ते तू शांतपणे पहा, अशा पद्धतीने मी स्वतःला प्रकट करेन. आता पुढे जाऊ आपण. हा बघ. हरे कृष्ण. 11.50. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्ण माताजी. हा, मग अशा पद्धतीने संजय काय म्हणाले की धृतराष्ट्रांना ही कथा कथन करतायत सगळी, जी रणांगणावर घडतंय ते आपल्या दिव्य दृष्टीने पाहून. मग ते काय म्हणाले, अशा पद्धतीने श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं मूळ चतुर्भुज रूप दाखवलं आणि त्यानंतर मग द्विभुज रूप की जे मूळ भगवान रूप आहे त्यांचं, तर ते रूपात ते प्रकट झाले आणि मग भयभूत अर्जुनाला धीर दिला. म्हणजे जसं त्यांनी माता पित्यांसमोर सुद्धा कारागृहामध्ये प्रकट झाले होते तेव्हा चतुर्भुज रूप दाखवलं होतं पहा. असंच रूप आधी दाखवलं होतं देवकी आणि जे वासुदेव होते आणि नंतर ते द्विभुज रूपात छोट्या बालकाच्या रूपात प्रकट झाले होते. मग असंच अगदी अर्जुनाला त्यांनी चतुर्भुज नारायण रूप आपलं दाखवलं आणि त्यानंतर मूळ भगवान जे त्यांचं रूप आहे द्विभुज रूप आहे, तर त्या रूपात ते प्रकट झाले आणि अर्जुनाला त्यांनी धीर दिला. कारण त्याच रूपामध्ये अर्जुन आणि भक्त म्हणजे अर्जुन हा भक्त स्वरूपात आणि भगवान यांच्यामध्ये दिव्य प्रेमाचं आदान प्रदान होतं. त्याच रूपामध्ये अर्जुन भगवानांना सखा मित्र मानतात आणि म्हणून त्या रूपामुळे अर्जुनांना धीर आला. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. 11.51. अर्जुनाने जेव्हा कृष्णांना मूळ रूपात पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. 11.52. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे रूप जे पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. 11.54. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग अर्जुनाने जेव्हा मूळ रूपात पाहिलं तेव्हा ते अत्यंत सुंदर असं श्याम सुंदर रूप पाहून ते काय म्हणतात, मी आता शांत झालो आणि पूर्वस्थितीत आलोय. मग भगवान काय म्हणतात, तू मला ह्या ज्या रूपात पाहतोस हे दर्शन व्हायला अत्यंत दुर्मिळ आणि दुष्कर आहे पहा. म्हणजे असं जे द्विभुजधारी रूप आहे ते ब्रह्मदेव शंकरांसारख्या म्हणजे देवतांना सुद्धा पाहणं कठीण आहे पहा. म्हणजे त्यांना श्रीकृष्णांना पाहायची इच्छा असते आणि ह्याचे उल्लेख भागवतात आहेत पहा. मग जेव्हा श्रीकृष्ण माता देवकीच्या गर्भात होते तेव्हा त्यांचं अद्भुत रूप पाहिला सगळ्या स्वर्गातल्या देवता गोकुळी यायच्या पहा. मग अशा पद्धतीने भगवंतांचं हे रूप पाहायला अशा दर्शनाची त्यांना प्रतीक्षा करायला लागते आणि आपल्यासारखे जे महामूर्ख असतात ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजून उपहास करतात पहा. आणि त्यांचं म्हणजे असं जे रूप आहे
तर हे पाहण्यासाठी देवदेवतांना सुद्धा म्हणजे उत्सुकता असते पहा. मग असं जे रूप आहे तर ते इतकं दुर्मिळ आहे की म्हणजे असा आत्मसाक्षात्कार झालेल्या देवतांना सुद्धा ते पाहता येत नाही. आणि असे सदैव श्रीकृष्णांना म्हणजे जे आहे तर ते द्विभुज रूपात पाहण्याचे ते प्रतीक्षेत असतात. आणि म्हणून ह्याचं दर्शन कसं आहे दुर्मिळ आहे. आणि ते म्हणजे विश्वरूपाचं या चतुर्भुज विश्वरूपाचं तर दर्शन दुर्मिळच आहे, दुर्लभ. त्याहून चतुर्भुज रूपाचं दुर्मिळ आहे आणि त्याच्याहून दुर्मिळ श्यामसुंदर रूपाचं तर अत्यंत दुर्लभ दर्शन आहे पहा. मग श्रीकृष्णांना ते काय म्हणतात, तुझ्या समोर मी जसा उभा आहे तसा केवळ मला अनन्य भक्तियोगाने, म्हणजेच काय, मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता मला पूर्णतया शरण येऊन माझ्यावर पूर्णतः दृढ विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवून तू मला जेव्हा शरण येशील तेव्हा भक्तियोगानेच तू जाणू शकशील पहा. म्हणजेच काय की श्रीकृष्णांना जाणू इच्छिणाऱ्या प्रत्येक साधकांनी काय केलं पाहिजे, प्रमाणित शास्त्र म्हणजे भगवद्गीता, भागवत किंवा आपले जे वैदिक विधिविधान आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपण जन्माष्टमी किंवा एकादशीची व्रत केली पाहिजेत. किंवा कृष्ण भावनेचा प्रसारासाठी आपण जे भक्त असतात संलग्न झालेले त्यांना दान देण्यासाठी, म्हणजे अशा पद्धतीला आपल्या धनाचा काही भाग आपण जर अर्पण केला तर ते एक सत्वगुणी दान होतं. आणि अशा पद्धतीने आपण कृष्ण भावनेच्या प्रसारासाठी आपण म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. किंवा आपण कृष्ण भावना भावित होऊन कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. आपण मंदिरामध्ये अर्च विग्रह असतात मग तिथं पूजन केलं पाहिजे, तिथं आपण भगवंतांच्या भेटीस गेलं पाहिजे पहा. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी विग्रह सेवा सुद्धा कशी आवश्यक आहे. तर ह्यामध्ये काय होतं, अनन्य भक्तीने आपण आपल्या आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या आश्रयाखाली येतो आणि श्रीकृष्णांना शरण जाऊन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जर प्रशिक्षण घेतलं तर निश्चितच काय होतं, आपल्याला जसे आहेत तसे या श्रीकृष्णांना पाहता येतं. आणि अशा अनन्य भक्तियोगाने भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच आपण रहस्यमय जगात प्रवेश करू शकतो. म्हणजेच कुठे, भगवत धामामध्ये आपण प्रवेश करू शकतो पहा. तर भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आता आपण पुढे जाऊ. हा, भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विदोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हरे कृष्ण माताजी. हे अर्जुन, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण हा, माताजी. आता जो आपण अर्थ वाचला त्याचाच हा श्लोक आहे. आणि असं सुंदर श्याम सुंदर रूप आहे. तर हे केवळ आपण म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे अनन्य भक्तीनेच आपण श्रीकृष्णांना जाणू शकतो आणि त्यांच्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो पहा. आता पुढे जाऊ आपण. मत्कर्म मत्परमो मद्भक्तः संगवर्जिता निर्वैरः सर्वभूतेश यस्य मामेति पांडव. हरे कृष्ण माताजी. हे अर्जुन, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यार्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्राशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता ह्या सगळ्याचं सार काय, तर जो सकाम कर्म करण्याची आपली इच्छा आहे तर त्या म्हणजे ही जी तर्क आहेत हे सगळ्या संघातून मुक्त होतो आणि प्रत्यक्ष भक्ती सेवा म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करतो. म्हणजे ज्याला कोणाला श्रीकृष्णांशी आपला घनिष्ठ संबंध प्रस्थापित करायचा आहे त्यांनी काय केलं पाहिजे, प्रत्यक्ष भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जो भगवंतांच्या संलग्न होतो, म्हणजे ते विशुद्ध सेवा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपली शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे त्याद्वारे आपण विशुद्ध सत्वामध्ये जातो पहा, भक्ती मार्गावर दृढ होऊन. मग श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी जो कर्म करतो तर तो काय होतो, हळूहळू भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे म्हणजे काय होतो, तर भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करतो किंवा भगवत धामाची प्राप्ती करतो. मग हेच आणि अशा पद्धतीनं त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं हे जेव्हा त्याच्या म्हणजे जीवनाचं परम लक्ष्य म्हणजे सर्वश्रेष्ठ लक्ष्य असतं त्यावेळेला तो काय करतो, सगळ्यांमध्ये भगवान श्रीकृष्णांचंच रूप पाहतो पहा. सगळ्या प्राणीमात्रामध्ये, सगळ्या शरीरामध्ये, सगळ्या योनीमध्ये आणि सगळ्यांशी मित्रत्वाने वागतो, प्रेमभावाने वागतो पहा. आणि असा जो असतो म्हणजे स्थितधीर मुनी तर किंवा सगळ्यामध्ये समान म्हणजे समान असं श्रीकृष्णांचं रूप पाहणारा तर तो निश्चितच शाश्वत अशा आपल्या धामी म्हणजे भगवंतांचं जे आध्यात्मिक लोक आहे गोलोक वृंदावन किंवा भगवत धाम तर त्याची प्राप्ती करू शकतो पहा. म्हणजे भगवद्गीतेचं हेच सार आहे
की आपलं जो शाश्वत संबंध आहे तर त्याचं ज्ञान आपल्याला कसं होऊ शकेल आणि तो कसा प्रस्थापित करायचा आपण आणि कशा पद्धतीनं स्वग्रही म्हणजे भगवत धामाची आपण प्राप्ती करायची. मग अशा पद्धतीने आपण जेव्हा भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर त्याद्वारे आपण भगवत सेवेद्वारे म्हणजे जर एखाद्याकडे धन असेल तर ते श्रीकृष्णांच्या सेवेसाठी अर्पण केलं, गगनचुंबी इमारती बांधण्यापेक्षा एखादं सुंदर मंदिर बांधलं किंवा जेव्हा विग्रह सेवा करायची तर श्रीकृष्णांच्या सेवेसाठी आपण नैवेद्य अर्पण केला, तो प्रसाद म्हणून ग्रहण केला किंवा थोडीशी जमीन असेल तर तिथं आपण तुळशी लावल्या, फुलझाडं लावली आणि श्रीकृष्णांना ती अर्पण केली, त्या रोपट्याला पाणी घातलं. अशा पद्धती विविध प्रकारे आपण कृष्ण कर्म करू शकतो पहा. आणि आपल्याला पत्रम पुष्पम फलम तोय म्हणजे अगदी पाणी जरी अर्पण केलं आणि तुळशीचं जल तर ती भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा होते. आणि ह्या सेवेद्वारे नवविधा भक्तीद्वारे आपण श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करून श्रीकृष्णांचा संग प्राप्त करू शकतो किंवा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. असं जेव्हा लक्ष एखादा जीवनाचं परम लक्ष मानतो आणि श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो तर तेव्हा तो अनुकूल गोष्टी करतो भक्ती सेवेसाठी आणि प्रतिकूल त्यागतो. मग जेव्हा अशा पद्धतीने तो कार्य करतो तेव्हा निश्चितपणे मला प्राप्त होतो म्हणजे भगवत धामाची त्याला प्राप्ती होते. की जशी आपण अजामिलाची गोष्ट पाहिली, त्याला म्हणजे त्याला जेव्हा आपली दुष्कर्म त्यागली आणि त्यांनी भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तेव्हा वैकुंठातून त्याला नेण्यासाठी हे पुष्पक विमान आलं. अशा पद्धतीनं जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवा आपण करतो, अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम म्हणजे प्रतिकूल गोष्टी त्यांनी त्यागल्या आणि अनुकूल गोष्टी ज्या भक्ती सेवेसाठी आवश्यक आहेत त्या केल्या, त्यामुळे त्याला भगवत धामाची प्राप्ती झाली. अशा पद्धतीने आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो तर निश्चितच भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होते आणि श्रीकृष्णांची आपल्यावर कृपा होते. आणि इथे आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारूया. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केली.